केशवनगर आणि खराडीला जोडणारा जो पूल आहे त्या पुलावर आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र तरी सुद्धा नागरिक आपल्या जीवाशी खेळ करत याच पुलावरून ये जा करताना पाहायला मिळत होते। अगदी काही वेळापूर्वी आपण इकडे काही रिक्षा असतील किंवा इकडे न येण्यासाठी काही नागरिकांना तिथे थांबायला सांगितल्यानंतर ही इथली वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर काही फोटोज आहेत, या फोटोजच्या माध्यमातून बघता येईल की कशा पद्धतीने आपल्या जीवावर खेळत हे सगळे जे नागरिक आहेत तर ते या भागातून प्रवास करतात। माझ्या मागेच इऑन आयटी पार्क आहे आणि या इऑन आयटी पार्क मध्ये सुद्धा येणारे जे कामगार आहेत तर ते सुद्धा याच भागातून रोज प्रवास करत असतात आणि हा आता रस्ता बंद असल्यामुळे, हा पूल बंद केल्यामुळे नागरिकांना वळसा घेऊन इकडनं आता प्रवास करावा लागणार आहे। मी सध्या जे उभी आहे तो हा पूल आहे आणि केशवनगर म्हणजे गावातून येणारे सगळे जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, तर त्यांना दररोज या ब्रिजवरनं हजारो नागरिक चाकरमानी, केशवनगर आणि खराडीचा प्रवास करत असतात। पण आज जर चित्र बघितलं तर हा संपूर्ण पूल सध्या मुठा नदीच्या पात्रात बुडालेला पाहायला मिळतोय। पुलावरून सध्या आपण पाहिलं तर 1.5 फूट किंवा अर्धा फूट तरी पाणी जे आहे तर ते वाहताना पाहायला मिळते। इथले बॅरिकेड्स सुद्धा पलीकडे लावण्यात आलेले आहेत आणि आता हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पण मुख्य प्रश्न आता हाच आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नेमकं काय केलं, काय नियोजन केलं होतं। दरवर्षी या पुलावरून हीच परिस्थिती निर्माण होते, तरी सुद्धा प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आता या संपूर्ण पुलावरून पाणी आपल्याला जाताना पाहायला मिळतंय। नागरिक आपल्या जीवाशी खेळ करतात। हा पूल जर आपण बघितला तर साधारण एक ते 1.5 किलोमीटरचा पूल आहे आणि या पुलावरून सगळं पाणी आता वाहताना पाहायला मिळतंय। पावसाळ्यापूर्वी या पुलाची उंची वाढवणं असेल किंवा पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करणं असेल, हे सगळं करणं गरजेचं होतं। मात्र हे अजूनही झालेलं नाही आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हेच नाटक आता पाहायला मिळतंय। त्यामुळे आता दरवर्षी जो त्रास नागरिकांना सहन करावा लागतो तर तोच यावर्षी सुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। नेमका याच्यावर ठोस उपाययोजना केव्हा होणार असाच प्रश्न इथल्या स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना यानपुरे, सिव्हिक मिरर, पुणे।